ट्रॉफी आणि 2 वजनदार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अर्थात आरंभी आणि प्रारंभी फलंदाज मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात ओमकार माला टीमच्या माध्यमातून आणि त्यांच्या विरोधात असणार आहे रायडर बॉईज पनवेल. एका बाजूला पश्चिम मुंबई उपनगरातले संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तो नवी मुंबई पनवेल परिसरातला संघ तो म्हणजे रायडर बॉईज. एक बिग फाईट असणार आहे विजेता विरुद्ध विजेता ही मॅच आपण बघताय या गटातली. सकाळी मात्र एक चांगली फाईट केली टर्फ एडिक्ट सोबत ओमकार मलाड यांनी. देवा प्रतिष्ठान त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर अनेक संघ आज दिवसभरामध्ये खेळलेले सकाळच्या सत्रापासून आपण पाहिले. सलामीची जोडी मैदानावरती सुरेश आणि दिवेश आणि बॉलिंग मार्कवरती शहबाज बांगे आपल्याला पाहायला मिळतोय. मगाशी सुद्धा पहिली ओव्हर हाताळली होती. याही वेळेला मात्र पहिलं षटक त्याच्या हातामध्ये सोपवली गेली आहे आणि जबाबदारीपूर्ण हे षटक असतं कारण दोनच खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत, सीच्या बाहेर आहेत, आउटर सर्कल वरती आहेत. लाईट्स ऑन झालेत, पूर्णतः लाईट्स ऑन होऊ द्या अथवा सामना सुरुवात करायला हरकत नाहीये. बॅटरला काही प्रॉब्लेम नसेल तर सामना सुरू करू शकतो आपण. एक एक करून मात्र आपले सर्व लाईट्स ऑन होतील. सर्व पहिला बॉल आणि पहिल्या चेंडूवरती कव्हर ड्राईव्हचा फटका, परंतु एक चांगली फिल्डिंग सजवली आहे शहबाज बांगीने आपल्या गोलंदाजीला अनुसरून. चांगली सुरुवात सिंगल धावेने वैयक्तिक आणि सांघिक धावांचं खातं तिकडे उघडलं गेलं सुरेश कडून. कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. पहिला रन त्याच्या बॅटमधून आलाय. टॉस जिंकून समोरच्या टीमने मात्र त्या ठिकाणी बॅटिंग करण्याची संधी दिली होती ओमकार मालाडला. सुरेश आणि दिवेश सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. स्ट्राईकवर दिवेश, नॉन स्ट्राईकला कॅप्टन सुरेश आणि बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय तो शहबाज बांगी. पहिला बॉल सिंगल आली आहे. दुसऱ्या चेंडूसाठी शहबाज रेडी. या वेळेला बॅटची इनर एज घेतोय. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट नाही झाला हा बॉल, त्यामुळे धाव घेता येत नाहीये दिवेशला. मगाशाही मॅच मध्ये दिवेशने जबरदस्त बॅटिंग केली. निर्धाव चेंडून सांगता होते दुसऱ्या चेंडूची. हळूहळू मात्र आता मैदानावरच्या लाईट्स ऑन होत आहेत. डेड बॉलचा इशारा येतो पंचांकडून. अजित निकम सर, एक वेगळी शैली आहे त्यांची, प्रत्येक निर्णयासाठी वेगवेगळ्या प्रकारे ते आम्हाला कळवत असतात. पुन्हा एकदा मात्र कव्हर ड्राईव्हचा फटका येतोय, परंतु तिथे मात्र तुम्हाला मोठ्या धावा मिळणार नाहीत कारण फिल्डर सजवला गेलाय. संत गतीनं आणि शांत आणि संयमी पद्धतीने मात्र सामन्याला सुरुवात करतोय ओमकार मालाडचा संघ. पुन्हा एकदा सुरेश, पुन्हा एकदा त्याच दिशेला बॉल खेळला गेलाय आणि इथे मात्र थोडंसं मिसफिल्ड झालं, परंतु बॉलला अडवलं हे महत्वाचं आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंडचा आणि स्ट्रायकिंग एंडला थ्रो केला गेला. अपील केली गेली होती रनआउट साठी. खेळाडूचं कौतुक मात्र केलं जात आहे तिथे, मात्र त्याच्या पाठीवरती कौतुकाची थाप दिली जाते. जवळपास 2 धावा त्याने आपल्या टीमसाठी अडवल्यात आणि हे खूप महत्वाचं आहे. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटच्या माध्यमातून आपण जर पाहायचं झालं तर यष्ट्यांमध्ये सुद्धा स्टंप लावले गेलेत. विकेट किपर काही चर्चा करतोय तर ते आपल्याला ऐकायला मिळतंय. तिथे मात्र बॉल जर यष्ट्यांवरती जाऊन लागला तर तो आवाज आपल्याला ऐकू येतोय. चांगल्या तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी या स्पर्धेमध्ये केला गेलाय. 2 चेंडू या ओव्हर मधले आणि या वेळेला मात्र पंचांचा निर्णय येणं अजूनही बाकी आहे. विकेट किपर ही तितकेच चतुर, चालाक आणि चपळ आपल्याला पाहायला मिळाले. अप्रतिम विकेट किपिंग सुद्धा बघायला मिळते आहे. तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न असेल इकडे रायडर बॉईज पनवेल संघाकडून सुद्धा. समोर एक मातब्बर संघ, एक दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. एकंदरीत 2 तुल्यबळ संघांमधली ही मॅच मैदानाच्या आतमध्ये आणि हा बॉल हवेत सरळ प्रेक्षकांमध्ये आणि पहिला धक्का. कॅप्टन बॅक टू द डगआउट. सुरेशला माघारी परतावं लागेल या चुकीच्या फटक्यामुळे. शॉट सिलेक्शन चांगलं होतं अगदी कव्हर्सला. पुन्हा एकदा मात्र बॉल थोडासा हवेत राहिला आणि हवेत खेळल्यामुळे मात्र या वेळेला बॉक्स आउट होऊन सुरेशला माघारी परतावं लागतंय. फर्स्ट विकेट डाऊन.
ओमकार मालाड टीमला मात्र हा पहिला धक्का लागतोय. अरुण येथे मैदानावर आलाय. मगाशी प्लेअर ऑफ द मॅच टी शर्ट सुद्धा त्याला दिलं गेलं होतं आणि डेंजर डोरा या नावाने सुद्धा त्याला ओळखलं जातं. त्याची बॅटिंगच आपण मगाशी जशी पाहिली आहे, अगदी डेंजर बॅटिंग करतात. आणि आज तोच डेंजर डोरा अर्थात अरुण मैदानाच्या आतमध्ये बॅटर नंबर 3च्या भूमिकेत मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिली सफलता मिळते शाबाज बांगीला आणि पहिल्या षटकाचा खेळ ते समाप्त होतोय. पहिल्या षटकाखेरीस 1 गडी बाद 4 धावा. अक्षय आलेत बॉलिंगसाठी. बऱ्याच लांबचा प्रवास करत मात्र हे खेळाडू सर्व वडाळ्याच्या सहकारनगरच्या मैदानावरती पोहोचले आहेत. जसं आपण नुकतंच सांगितलेलं ऐकलं की सकाळी तो गोव्यावरून फ्लाईट पकडून ही स्पर्धा खेळण्यासाठी, कारण त्याला ही स्पर्धा चुकवायची नव्हती, ही स्पर्धा त्याला कोणत्याही परिस्थितीत आज खेळायची होती असं त्याने सांगितलं. दरम्यान स्ट्राईकवर दिवेश आणि अक्षयचा पहिला चेंडू. जबरदस्त भन्नाट फिरकी पाहायला मिळते. चांगला वेग आहे. आपल्या शोल्डर मधून आपल्या खांद्यामधून पॉवर जनरेट करत असताना मात्र हा चांगला वळण देणारा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर मात्र दिवेशला बॉल कळाला नाही, सरळ निघून गेला विकेट किपरच्या दिशेला. मेगा स्क्रीन वरती दिवेशला आपण बघताय फिल्डिंगची थोडीशी चाचपणी करतोय. फिल्डिंगला थोडंसं न्याहाळलं जात आहे. आज सर्व खेळाडूंनी आपलं सर्वस्व पणाला लावलंय आणि या वेळेला मात्र बॉल जातोय आणि आदळतोय. अमेय अरुण घोले साहेबांच्या बॅनरला सलामी देणारा हा वाय चषक चौकार. जबरदस्त कव्हर ड्राईव्ह. ओव्हर पिच चेंडू होता, हाफ व्हॉली होता आणि त्यावर मात्र फ्रंट फुटवर येऊन एक जबरदस्त कव्हर ड्राईव्हचा फटका तिकडे बघायला मिळाला दिवेशच्या बॅटमधून. आणखीन एक खणखणीत चौकार. असे स्ट्रोक तुम्हाला खेळावे लागतील. एक चांगलं धावफलक उभारायचं असेल तर मोठी धावसंख्या गरजेची आहे, कारण समोर रायडर बॉईज पनवेल सारखा एक मातब्बर संघ आहे. दोन्ही बाजूला एकापेक्षा एक वरचढ आणि मातब्बर खेळाडूंचा भरणा असलेल्या या तुल्यबळ संघांमधला हा खेळ आपण बघताय वाय चषक 2025च्या या 15व्या पर्वात. तिसरी रजनी. यावेळेला मात्र पुन्हा एकदा जबरदस्त फिल्डिंगचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळेल. कधी फलंदाज, कधी गोलंदाज, तर कधी क्षेत्ररक्षक. प्रत्येक खेळाडू या ठिकाणी आपलं 100 नव्हे तर 200% देतोय. आपल्या स्वतःला सिद्ध करण्याची ही नामी संधी आहे आणि ते मात्र प्रत्येक खेळाडू आपल्याला सिद्ध करण्यासाठी आपले शर्तीचे प्रयत्न त्या ठिकाणी करताना बघायला मिळतोय. यावेळेला फिल्डिंगही जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाली कव्हर्स फिल्डर कडून. जवळपास 3 धावा त्याने अडवले आपल्या टीमसाठी. स्ट्राईक वरती मात्र आता येतोय अरुण डेंजर डोरा. प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेत मागील मॅच मध्ये. आणि पहिला बॉल पुन्हा एकदा मात्र कव्हरच्या दिशेला. एकाच धावेवर समाधानी राहावं लागेल डोराला. सिंगलने मात्र धावसंख्या पुढे सरकते. धावफलकात बदल घडतोय. 10 रन्स ऑन दी बोर्ड. डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये हे धावफलक. 1 गडी बाद 10 धावा. आमच्या प्रेक्षकांना सुद्धा आम्ही वारंवार विनंती करतोय की रेलिंग्स वरती आपण जोर देऊन उभे राहू नका. रेलिंग्स वरचं वजन थोडंसं कमी करा. अजून 2 दिवस आपल्याला स्पर्धा चालवायची आहे. अजून 2 दिवस असं हे आयोजन पार पडणार आहे आणि असेच रंगतदार सामने तुम्हाला बघायचे असतील तर आयोजकांना आपण थोडंसं सहकार्य करा. स्पर्धा आपल्या सर्वांसाठी आहे आणि आपल्या सर्वांच्याच मुळे या स्पर्धेला एक मोठी लोकप्रियता मिळाली. एक चांगली पसंती आहे या स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये. आज बऱ्याच लांबचा प्रवास करत प्रेक्षक मात्र हळूहळू आता जशी संध्याकाळ होईल तसतसं मात्र आपल्या ऑफिसवरून सुटल्यावर या ठिकाणी मात्र प्रेक्षक मैदानाकडे येतील. तत्पूर्वी आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे सन्माननीय अमेय अरुण घोले साहेब आणि मंगेश नारकर मित्रमंडळाच्या या वाय चषकामध्ये. शेवटचे 2 चेंडू. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावर. 10 वर 1 ओमकार मालाड. आणि या वेळेला नो चेंडू घोषित केला गेलाय पंचांच्या माध्यमातून. संकेत येत आहेत ते नो बॉलचे. अजित निकम सर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. त्याचबरोबर कुणालजी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुषारजी आहेत, शैलेशजी आहेत, उदय सर आहेत. तटस्थ अशी पंचांचं पॅनल. आणि यावेळेला सरळ बॅटने खेळलेला फटका, परंतु तितकीच जबरदस्त फिल्डिंग. वा, काय फिल्डिंग केली जाते. नवी मुंबईच्या खेळाडूंची सुद्धा तारीफ करावी लागेल.
थोड्या वेळासाठी वाटलं की हा चौकारच आहे, परंतु लॉंग ऑफच्या फिल्डरने काय जबरदस्त फिल्डिंग केली आज. मग अशी कव्हर्सला सुद्धा जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. हा या स्पर्धेचा दर्जा आहे. हेच पाहण्यासाठी प्रेक्षक सुद्धा गर्दी करत असतात. हो, या वेळेला मात्र नशीबवान नाही ठरले. पंचांचा निर्णय येणं अजून बाकी आहे. रन नाही मिळाली, पण त्या ठिकाणी मात्र फलंदाज सेफ आहेत. रन मिळत नाहीये, पण ओव्हरची या ठिकाणी समाप्ती होते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6ची सरासरी, स्कोरबोर्डवरती 1 गडी बाद, 12 धावा ओमकार मालाड. पाहूया काय घडणार, काय बिघडणार या दोन मातब्बर संघांमध्ये. कोणता संघ आता क्वालिफाय करणार पुढच्या राऊंडसाठी. 12 वर 1 सध्या हे आपण जनरल मॅचचं समीकरण बघताय मेगा स्क्रीनवरती प्रोलिंग स्पोर्ट्सद्वारे. ओमकार मालाड 2 ओव्हर 12 रन 1 विकेट. हा ब्युटी कॅमेऱ्याचा व्ह्यू सुद्धा आज प्रेक्षकांचं लक्ष वेधतोय या स्पर्धेकडे. 5 वेगवेगळ्या अँगलने हाय डेफिनेशन कॅमेऱ्यासोबत ही स्पर्धा आमच्या लाईव्ह व्ह्युअर्सद्वारे या ठिकाणी पाहिली जाते आणि दाखवली सुद्धा जाते ती प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. अतिशय सुंदर विहंगम असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. काही सॅटेलाइट्स व्ह्यू सुद्धा आपण पाहिले. आपल्या ग्राफिक्सच्या माध्यमातून सुद्धा खूप चांगलं या ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण आपण बघू शकता. प्रोलिंग स्पोर्ट्सचं एक जबरदस्त वर्क. आताच्या आता पण या प्रोलिंग स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा. दरम्यान मोहित आलेत बॉलिंगसाठी ओव्हर नंबर 3 घेऊन. फर्स्ट बॉल या वेळेला मात्र मनगडी फटका तिकडे खेळला गेला दिवेश कडून. दिवेश मात्र स्वतःला सेट करण्यासाठी वेळ घेतोय. यावेळेला चांगला चेंडू वाईड लाईन यॉर्करचा प्रयत्न होता आणि वारंवार मात्र त्या ठिकाणी एक अतिउत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचं प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळते. प्रदर्शन आपल्याला बघायला मिळते नवी मुंबईच्या या रायडर बॉयज पनवेलच्या खेळाडूंकडून. वाईट चषक 2025 दरम्यान आज 15वं पर्व या स्पर्धेचा आपण बघत आहात. तिसरी रजनी आहे आणि सामना क्रमांक जवळपास 6 सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 2 विजेत्या संघांमधली मॅच आहे. एका बाजूला ओमकार मालाड आणि या वेळेला अगदी फॉलिंग स्वीप टॉप ऑफ द बॉल जाऊन मात्र आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. अगदी बॅटच्या टोला बॉल लागला आणि शॉर्ट मिडविकेट मध्ये मात्र तिकडे बॉल रोखला गेला. एक सिंगल तोपर्यंत दिवेशच्या बॅटमधून आली आहे. 15 वर 1 अडीच ओव्हरचा खेळ संपतोय. 2.3 चेंडूंचा खेळ संपतोय. 1 गडी बाद 15. या वेळेला मात्र बाहेरच्या चेंडूला छेडण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मात्र थ्रो चांगला आहे. काय फिल्डिंग केली जाते, काय चपळता बघायला मिळते खेळाडूंकडून सुद्धा क्षेत्ररक्षकांकडून सुद्धा. एक सर्वांगीण सुंदर क्रिकेट आणि एक ऑल इज वेल असं आयोजन आपण बघत आहात वाईट चषक 2025 मध्ये. अतिशय सुंदर विद्युत रोषणाई आपल्याला बघायला मिळते आणि पुन्हा एकदा काय फिल्डिंग केली आहे मित्रांनो. या खेळाडूची फिल्डिंग आवडली असेल ना तर जर एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी होऊन जाऊ द्या. सोहम आहेत त्या ठिकाणी फिल्डरच्या भूमिकेत. काय फिल्डिंग केली या खेळाडूने, करावं तितकं कौतुक मात्र या खेळाडूचं कमी आहे. जवळपास मला वाटतं नाही म्हटलं तरी 4 चौकार त्याने अडवलेत आतापर्यंत. म्हणजे जवळपास 4 चौकार म्हटलं तर काही वेळेला 1 आली, काही वेळेला 2 आल्या. अशा पद्धतीने जवळपास 10 ते 12 धावा त्यांनी अडवल्यात आपल्या टीमसाठी. तर ओव्हरची इथे समाप्ती होते आणि या ओव्हरच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या जिथे मात्र आपण बघतोय डेलिब्रेटच असेल हा. रन मिळणार नाहीये बाईज आणि लेग बाईजच्या स्वरूपातल्या.
17 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत आणि बॉलिंग मार्क वरती मात्र नवीन ओव्हरसाठी नवीन गोलंदाजीसाठी सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय शहबाज बांगी. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन पहिला चेंडू डाऊन द ग्राउंड खेळलाय, रनआउटची संधी आहे परंतु थोडस या ठिकाणी लेट झाले. दिवेशने मात्र चांगला फटका खेळला होता. चपळता बघायला मिळते आहे आणि ही चपळता गरजेची अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये. इतकं सोपं नाहीये जितकं आम्हाला दिसतंय. प्रेक्षकांना वाटत असेल की अंडरआर्म बॉक्स क्रिकेट खेळणं किती सोपं आहे, पण मैदानावरती आल्यावर तुम्हाला कळेल की अंडरआर्म बॉक्स क्रिकेट खेळणं किती कठीण आहे. चांगली नजर, करडी नजर आणि या वेळेला मात्र बॉल निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. काय जबरदस्त स्ट्रोक तिकडे खेळला गेला होता. डेंजर डोरा या खेळाडूचं नावच असं आहे की त्याच्या नावातच सगळं काही दडलेलं आहे. पुन्हा एकदा मात्र चांगला बॉल पुनरागमन केलं जात आहे आणि शेहबाज सुद्धा सांगतोय की लाईनच्या पुढे बॉल पडलाय. पंचांना जाऊन त्यांनी दाखवलं की बॉल इथे पडलाय. म्हणजे जितकं लक्ष पंचांचं आहे तितकंच लक्ष शेहबाजचं सुद्धा आहे त्या बॉलवरती की कुठे कुठे टप्पा पडतोय माझा बॉल. आणि यावेळेला एक हाती फटका खेळला. विकेट किपरचाही आवाज तुम्हाला कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून आणि आमच्या स्टंप माईक मधून ऐकायला मिळतोय. अति उत्साही आहेत. चांगला एक्साइटमेंट बघायला मिळतंय. दोन्ही टीम चांगल्या ताकदीनं आज मैदानावरती खेळताना दिसत आहेत कारण त्यांना ठाऊक आहे या मॅचचं महत्व काय आहे. ही मॅच जर जिंकले तर पुढील फेरीत प्रवेश मिळेल आणि पराभूत ठरले तर आज इथूनच घरी जावं लागेल. 2 बॉलचा खेळ बाकी. चौथं षटक आणि यावेळेला कॉलिंग मध्ये थोडीशी गडबड झाली. डेंजर डोराला माघारी परतावं लागेल अर्थात अरुण बॅक टू द डग आउट. हा दुसरा धक्का लागतोय आणि विकेट सोबत डीजेला मिळेल संधी. एक सुमधुर संगीत. विकेट घेणारा आणि मेडन ओव्हर हाताळणारा हा गोलंदाज आहे पण बॅटिंगची संधी मिळते या मॅच मध्ये. 4थ्या क्रमांकावरती तो मैदानावर दाखल झालाय. दिवेश अजूनही खेळपट्टीवर उपस्थित. 12 चेंडूत 11 वरती बॅटिंग करतोय दिवेश. पंचांना सुद्धा कॉलर माईक दिला गेलाय. 1 टू गोचा आवाज आपण ऐकतोय आणि सिंगलने मात्र ओव्हरची या ठिकाणी सांगता होईल. पहिल्या 4 षटकांचा खेळ मात्र समाप्त होतोय आणि 4 षटकांनंतर मात्र स्कोर अपडेट. 2 विकेटच्या मोबदल्यात 24 धावा ओमकार मालाडच्या खात्यामध्ये. आलेत गोलंदाजीसाठी. पॉवर प्लेची ओव्हर आहे. बघूया आता मात्र या स्लॉग ओव्हर मध्ये किती धावा जमवल्या जाऊ शकतील. दिवेश अजूनही खेळपट्टीवर टिकून राहिलाय. मतंग त्याला साथ देण्यासाठी मैदानावरती आला होता. सध्याच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र आमचे डीजे मास्टर सुद्धा आपल्या सर्वांच्या मनोरंजनासाठी रेडी आहेत. प्रज्वलचा पहिला चेंडू दिवेशसाठी. राईट आर्म राऊंड. 6 टू गो. पहिला चेंडू यावेळेला समोरच्या दिशेने फटका खेळला गेलाय आणि काय थ्रो केलाय. वा
पहिल्या डावाचा खेळ अंतिम टप्प्यात येतोय. मॅचचा पूर्वार्ध आपण बघताय. दरम्यान पुढील मॅचच्या टॉस साठी मात्र नेक्स्ट टीम रेडी राहायचंय. यावेळेला बॅटची बाहेरची कडा घेतली आहे. सिंगलचा प्रयत्न. मतंगने मात्र एक सिंगल घेतली. जास्तीची स्ट्राईक मात्र आता दिवेशला देण्याचा प्रयत्न असेल, कारण दिवेश सुरुवातीपासून मैदानावरती आहेत. चांगली नजर टिकवली आहे दिवेशने आपल्या चेंडूवरती आणि त्याचबरोबर खूप साऱ्या धावा त्याने जमवल्यात. आतापर्यंत 13 चेंडूत 12 धावांवरती दिवेश बॅटिंग करतोय. म्हणजे जवळपास निम्म्या धावा ज्या आहेत 26 मधल्या त्या दिवेशच्या बॅटमधून आल्यात. पुढचा बॉल प्रज्वल. यावेळेला स्टेप आउट होऊन केलेला फटका आणि यावेळेला गॅप मध्ये जाईल आणि हा चेंडू मात्र दन 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 करत निघून जातो एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. फेअर डिलिव्हरी असणार आहे. मला मागील बॉलचा ऍक्शन रिप्ले दाखवला जातोय. चर्चा करण्यात वेळ घालवू नका. चला, निर्धारित वेळ तुम्हाला दिला गेलाय, त्यात इनिंग तुम्हाला पूर्ण करायची आहे. अजूनही जवळपास 9 सामने आपल्याला या संध्याकाळच्या सत्रामध्ये खेळवायचे आहेत. 5:51 6 वाजत आलेले आहेत. शेवटचं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. प्रज्वल चांगली बॉलिंग केली आहे प्रज्वलने आतापर्यंत तरी, पण दिवेश सुद्धा चान्स घेणार आहे. शेवटच्या बॉल पर्यंत एखादा तरी चौकार ठोकायचा प्रयत्न असणार दिवेशचा. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल केला जातोय, कारण त्यांना ठाऊक आहे की दिवेश आता सेट झालाय. दिवेशची नजर बसली आहे बॉलवरती आणि एक तरी चौका दिवेश खेळण्याचा प्रयत्न इथे नक्कीच करेल, कारण स्कोर तितक्या चांगल्या स्थितीमध्ये नाहीये. सकाळच्या सत्रापासून अगदी 4-5 वेळेला आपण 50+ स्कोर पाहिलाय आणि यावेळेला 30 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रज्वलचा पुढचा बॉल. पुन्हा स्टेप आउट झाले एक्स्ट्रा कव्हरला आणि हा बॉल बघा. याच संधीच्या वाट पाहत होते दिवेश की कधी मला गॅप मिळतोय आणि कधी मी गॅप मध्ये फटका खेळतोय. तारीफ करावी लागेल, कौतुक करावं लागेल या क्षेत्ररक्षकाचं सुद्धा. अगदी आपल्या हाताला मार लागेल, आपल्या छातीला मार लागेल याचा कोणताही त्या ठिकाणी विचार केला नाही आणि अगदी असं समजलं की समोर एखादं स्विमिंग पूल आहे आणि त्या स्विमिंग पूलमध्ये आपण सूर मारतोय असा हा सूर त्याने लगावला, परंतु बॉल काही अडवता आलेला नाहीये. चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा आल्यात आणि या संघाची धावसंख्या आता मात्र 34. 2 गड्यांच्या मोबदल्यात ओमकार मालाड. हाच चेंडू मात्र त्याच्यासाठी वाट पाहत होते दिवेश. चांगला प्रयत्न तिकडे केला गेला बॉल अडवण्यासाठी. प्रज्वलचा आता पुढचा बॉल. या मैदानावरती खेळण्याची हीच एक मजा आहे. चारू बाजूला आपण मैदानात पाहिलं तर बऱ्यापैकी गवत आहे, त्यामुळे गवतात डाईव्ह मारणं सुद्धा खेळाडूंना पसंत आहे. 2 बॉलचा खेळ बाकी आहे या डावातला. पाहूया किती धावांचं टार्गेट इथे सेट केलं जाते. यावेळेला बॅकफुटला सरकून जागा बनवली आणि बॉलला त्याची जागा दाखवली आहे आणि आलाय दिवेशच्या बॅकमधून बॅक टू बॅक दुसरा खणखणीत वाईट चषक चौकार. हा 3रा चौकार आहे, माफ करा 3रा चौकार आणि 38 धावा. हेच स्लॉग ओव्हरचं वैशिष्ट्य. दिवेशने लाजवाब बॅटिंग केली आहे शेवटच्या षटका दरम्यान. 38 धावा, 2 गडी बाद. तीन सलगचे चौकार, चौकारांची तिकडी पूर्ण केली दिवेशने.
आणि या वेळेला काय करतायत दिवेश? मारायला पुढे आले, परंतु तिकडे त्यांनी पाहिलं की बॉल बाहेर चाललाय, तर तसं मात्र बॅट हातातून सोडली, एका हाताने बॅट मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पाठवली. हा बॉल पुन्हा हाताळावा लागणार आहे प्रज्वलला. अतिरिक्त रन्स येत आहेत. 39 for 2. शेवटचा बॉल या वेळेला खोदून काढलाय आणि समोरच्या दिशेला चौकारांचा चौकार पूर्ण केलाय आज दिवेशने. जबरदस्त बॅटिंग मित्रांनो. दिवेशची या शेवटच्या टप्प्यातली बॅटिंग आवडली असेल तर दिवेशसाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. कौतुकास्पद बॅटिंग केली दिवेशने. शेवटला येऊन अगदी पहिल्या बॉल पासून तो मैदानावरती आला होता आणि शेवटच्या बॉल पर्यंत तो मैदानामध्ये थांबला आणि अगदी आपल्या टीमच्या या आत्मविश्वासाने या डावाला सावरण्याचं काम मात्र त्या दिवेशने केलंय. युवा सेना सरचिटणीस महाराष्ट्र राज्याचे 44चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम रायडर बॉईज पनवेल त्यांच्या विरुद्ध ओमकार मलाड. एका साईडला मुंबई, एका साईडला नवी मुंबई आहे. ब्युटी कॅमेराने पण हा व्ह्यू पाहू शकतो आपण प्रो लिंक वरती. सर्व आमची टीम्स 30 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. दिवेश पारावेने एक जबरदस्त बॅटिंग केली. दिवेशने यावर्षी ISPL ला देखील त्याला ब्ल्यू टिक मिळाली. जबरदस्त कामगिरी करत असताना ओरम क्रिकेट देखील खूप चांगलं खेळत असतात आणि चर्चेत राहिले गेलेत. मुंबई अंडरआर्म क्रिकेटचा एक नवीन चेहरा मागील 4-5 वर्षामध्ये खूप चांगली कामगिरी करत असताना दिवेश पारावे अंधेरीचे 30 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. चौदा रन्स वरती आहेत. पॉवर प्ले आहे. रायडर बॉईज पनवेल पण मॅच सोडणार नाहीये. फायटिंग स्कोर आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये रन्स आले नाही तर मला असं वाटतं ओमकार मला टीमला पण थोडाफार धक्का लागला होता इकडे. बट दिवेश पारावेने बाजी सांभाळली. हेच व्यावसायिक क्रिकेट आहे. प्रत्येकाचे एफर्ट्स आहेत. सर्वांना कंट्रोल करायचे आहेत. लेट्स प्ले. वळत मॅचच्या दिशेने लाईट्स पण ऑन झालेत. आपल्या डीजे मास्टर्स पण सज्ज झालेत. शाळा पण सुटली आहे. स्वतः मस्त गाणी पण आपण ऐकूयात. बॉलिंगसाठी अरुण येत आहेत. अरुण यादव कुर्ल्याचे एक जबरदस्त स्पिनर. स्ट्राइक एंडला विनू कोळी पेन परिसरात एक जबरदस्त बॅटर. पहिलाच बॉल समोर टॅप खेळले गेलेत. विनू कोळीचा धमाका. तुम्ही मारलात आम्ही पण मारणार. येईल चौकार.
स्वागत केलं गेलं आहे. यानंतर ओमकार मालाड महिला गटातील देखील संघ ओमकार मालाड आणि टीम पारसिक चॅम्पियन्स वुमन्स आपण महिला गटामध्ये आपण टॉस साठी यायचं आहे. ओमकार मालाड आणि टीम पारसिक चॅम्पियन्स कॅप्टन्स लवकर आपण टॉस साठी या, कारण की अजूनही 10 मॅचचं शेड्यूल आहे. उद्या देखील आपण सकाळी लवकर चालू करायचे, त्यामुळे अरुणवर मात्र हल्ला बोल केला गेलाय. विनू कोळी जबरदस्त बॅटर आहेत. या बॉलवर पुन्हा एकदा डाब खेळले गेलेत. पुन्हा एकदा बॉल वन बाउन्स निघून जाईल. रन मिळतील 4. विनू कोळी ऑन फायर. बरोबर कोळी बांधावाचं गाणी वाजवलं गेलं. विनू कोळी जबरदस्त बॅटर, त्या परिसरात एक नामवंत खेळाडू. त्यांनी खूप वर्ष विनू कोळी देखील ही क्रीडा स्पर्धा खेळतात. मागील 7-8 वर्ष विनू कोळीने देखील ही क्रीडा स्पर्धा खेळले. त्यामुळे ह्या ग्राउंडवर कसं खेळायचं, आणि विनू पहिल्या इनिंग मध्ये सांगत होता की ही मॅच खूप महत्वाची आपल्यासाठी. मग ही मॅच जिंकणं म्हणजे एक सेमीफायनल फायनल जिंकल्याप्रमाणे विनू कोळीसाठी देखील. त्यामुळे तो ही मॅच देखील अगदी आवर्जून खेळतोय. एक वेगळ्या जल्लोषाने खेळतोय की समोर मुंबईतील एक जबरदस्त संघ आहे ओमकार मालाड, त्यांना हरवायचं आहे. स्टार्ट चांगली केली आहे. 44 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या 2 बॉलवर बाउंड्री आल्या. अरुणचं स्वागत केलंय. फिल्डिंग मध्ये थोडे बदल केले जात आहेत. कोणता संघ बाजी मारेल? मंगेश नारकर मित्र मंडळ आयोजित 15वं वर्ष वाय कट्टा. इंस्टाग्रामला देखील मित्रांनो आपल्या चॅनल आहे, त्याला पण तुम्ही फॉलो करा आणि येणाऱ्या अनेक अपडेट्स तुम्ही इंस्टाग्रामवरती देखील घ्या. सर्वांचा लाडका वाय कट्टा. मुंबई क्रिकेटचं देखील तेवढं सपोर्ट राहिलं गेलं. आमचे प्रो लिंक सोशल मीडिया आता सध्याच्या घडीला इम्पॉर्टंट आहेत. आमचे टायकोंडोचे आमचे मित्र आमच्या सोबत स्कोरिंग करतायत. कार्तिक राजन चांगलं टायकोंडो मुंबई युनिव्हर्सिटीसाठी देखील खेळले. विनू कोळी पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला बॉलिंगसाठी. अरुण यादव. कोण जिंकेल? मुंबईकरांचं लक्ष या मॅच वरती आहे. कोणी घरी आहे, कोणी ऑफिसला आहे, पण युट्यूबला मॅच चालू आहे. या बॉलवर लेग स्टिकच्या बाहेर पिचिंग करत असताना अजित सरांचं एक वेगळी स्टाईल आहे वाईट देण्याची. संदीपजी कवळे, आमचे राजेश नारकर, सर्व त्यांचा मित्र परिवार. मग 5 दिवस ही क्रिकेटची दिवाळी आहे. सहकार नगर वडाळा. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. तिकडे आपल्या मित्रांचे स्टॉल पण आहेत. निखिल वारंग, मॅक्विनो, तिकडे पण तुम्ही त्याचा आनंद घ्या. खाऊ गल्ली आहे. हा, काही जण ती जागा पकडण्यासाठी देखील मुंबईकर येत असतात की जागा आम्हाला ती मिळाली पाहिजे. स्पेशल जागा आहे तिकडून क्रिकेट बघण्याची. फूड कोर्ट आहे वडाळा सहकार नगरचं. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये आहे दिवेश, थोडे डबल माइंड झाले. विनू कोळी जबरदस्त बॅटर, त्याने अग्रेसिव्ह खेळाडू आहेत. खूप वर्षापासून या खेळाडूला पाहिलंय. सुपर 8 मध्ये देखील त्यांनी त्यांच्या संघाला घेऊन जाताना पाहिलं गेले. धावफलक जर पाहिलं तर 11 धावा झाले धावफलकावरती. 2.5 लाखाचा प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 1.5 लाख रुपये. परंतु एकच ट्रॉफी आहे. या टुर्नामेंटचं वैशिष्ट्य हे एकच आहे की जर फायनल जिंकायचे तर एकच ट्रॉफी आहे. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. तब्बल 56 संघ, 32 संघ खुला गट, 12 संघ महिला आणि 12 संघ आमचे धुरंधर, सर्व लेजंड्स उद्या खेळतील इकडे. स्ट्राईक एंडला प्रनिल घाडगे स्ट्राईक एंडला. या बॉलवर फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसला गेला. मतांग सारंग आहेत तिकडे. येईल डॉट बॉल. डॉट बॉल करून चालणार नाहीये. मॅच चालू ठेवणं गरजेचं आहे. त्याच फ्लो मध्ये बॅटिंग करावी लागेल. अकरा धावा झाले धावफलकावर. मॅच थोडीफार आपण पाहिलं तर रंगताना पाहायला मिळतीये. जबरदस्त मॅच आहे. या बॉलवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. अमन तिकडे आहेत. काही खेळाडूंनी फिल्डिंगनी पण मन जिंकली ग्राउंड वरती. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग.
वाईकट्टा खेळायचे तर लेग बाईज नाहीये. यानंतर महिलांच्या गटाला आपण सुरुवात करणार आहोत. इनिंग ब्रेक झाली आहे, त्यामुळे टॉस आपण करून या मित्रांनो. नक्कीच यानंतरच्या मॅचचा आपण टॉस करणार आहोत. ओमकार मालाड महिला गटामध्ये ओमकार मालाड आणि टीम पारसिक चॅम्पियन्स कॅप्टन्स आपण टॉस साठी यायचं आहे. 1 to go. या बॉलवर देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सागर तिकडे होते. ये स्क्रीन पे दिखा नहीं है, रिव्यू लिए तो दिखाना पड़ेगा. हाँ दाखव दाखव ना काय होतंय दाखव. तिकडे बोलला झालं तो गेला तिकडे काय मला कळलंच नाही काय झालं. मला वाटलं ह्याचा गेला.
हॅलो पारसिक चॅम्पियन कॅप्टन्स टॉस साठी असे पारसिक चॅम्पियन महिला गट आपण या टॉस साठी पारसिक चॅम्पियन्स टीम ओमकार मल्हार टीम पारसिक चॅम्पियन्स महिलांच्या गटाचा आपण इकडे टॉस करत आहोत. यानंतर त्यांची पहिली मॅच आपण पाहणार आहोत. आज रात्रीच्या देखील खूप चांगल्या मॅचेस आहेत. नो बॉल आहे. मॅच चालू करावी लागेल. नो बॉल आहे. पारसिक चॅम्पियन कॅप्टन्स आपण लगेच टॉस साठी यायचं आहे. जबरदस्त मॅच. संपूर्ण मुंबईचं लक्ष या मॅच वर देखील आहे. तेरा रन झाले धावफलकावर. मॅच कुठे ना कुठेतरी शांत होते. नो बॉल आलाय. पॉवर प्लेला काही रूल्स आहेत ते रूल्स फॉलो करून तुम्हाला क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या बाहेर तुम्ही लगेच जाऊ शकत नाहीये. स्ट्राईक एंडला विनू कोळी आहेत. बॉलिंग साठी अरुण. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. पुन्हा एकदा मॅच कडे वळूयात. 44 रनचं टार्गेट आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 13 रन झाले. शेवटचा बॉल महत्वाचा आहे. स्ट्राईक एंडला विनू कोळी. या बॉलवर टॅप खेळलं गेलंय. तिकडे मात्र खेळाडू आहेत. 1 रन मिळेल तिकडे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाले. रन झाले 14 रन झालेत. 24 चेंडू मध्ये जिंकण्याकरिता 30 धावांची गरज आहे. वडाळ्याचे 2 संघ आमने सामने इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. म्हणजे मंगलमूर्ती देखील एका साईडला RM रेम्बो आहे. म्हणजे शेवटची तिसरी मॅच जर रंगली तर खूप चांगली पाहायला मिळेल. संपूर्ण वडाळकरांचं लक्ष त्या मॅचवर देखील असणार आहे. 14 रन झाले त्या फलकावरती. बॉलिंगसाठी आपण पहिल्यांदा मतांग सारंग घेत आहे ज्याने हॅट्रिक मिळवली आहे. फोर्टीन 14 रन झाली फलकावरती आणि ग्राफ थोडाफार मात्र वरती जाताना पाहिला गेला. विनू कोळीने एक जबरदस्त स्टार्ट केलाय. आमचे डीजे मास्टर्स हर्षल चाचे त्याचे लाईट्स पण आता ऑन झाल्या. शार्पी लाईट्स. मग कल्याण डोंबिवलीला पण जाईल की लोकेशन वडाळा इकडे. आमचे भाई डेकोरेटर्स यांचे देखील सपोर्ट राहिला गेले कित्येक वर्ष करण डेकोरेटर्स देखील सपोर्ट राहिलाय. कोलिको एंटरप्राइजेस, सुधांशु स्पोर्ट्स, प्रो लीग, विपुल पांडुलकर त्यांची टीम. बॉलिंगसाठी मतांग सारंग. स्ट्राईक एंडला विनू कोळी. बेस्ट ऑसेट बेस्ट. एका साईडला नवी मुंबई आहे, एका साईडला मुंबई आहे. पनवेल पेन तालुक्यातून खेळाडू काही आहेत. पहिल्याच बॉलवर कडक रन मिळतील 4. विनू कोळी ब्रँडेड फटका. विनू कोळी 5 बॉल 14. जबरदस्त बॅटिंग. विनू कोळी ऑन फायर. या बॉल देखील स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. दिवेश पारावे तिकडे आहेत. 1 रन मिळेल. सुरुवात दमदार केले विनू आणि प्रणील. या 2 बॅटरला मॅच पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. भव्य दिव्य असं आयोजन मंगेश नारकर मित्र मंडळ. वाय चषक वाय कट्टा आपण पाहतोय. सहकार नगर वडाळा मुंबई. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रीडा स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन. 15वं वर्ष क्रीडा स्पर्धेचं
फिल्डिंग मध्ये थोडे बदल केले जातात. मतांग सारंगला अनुभव दाखवावा लागेल. जबरदस्त खेळाडू आहेत कांजूर मार्गचे, एक ऑलराऊंडर आहेत आणि बॉलिंग नेहमीच चांगली करताना पाहिलं गेले मतांग सारंग. या बॉलवर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता, थोडा फटका फसला तिकडे. सुमेशने चान्स घेतला. वीस धावा झाले धावफलकावरती. जबरदस्त बॅटिंग करत असताना प्रणीलला पण माहिती आहे की विनूची बॅट लागली आहे. विनूला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. सिंगल डबलने मॅच आपण इझिली जिंकू शकतो, परंतु सेन्सिबल बॅटिंग करणं गरजेचं आहे. ह्या ग्राउंडवर पेशन्स लेवल खूप महत्वाचा आहे. सुरेश सरोज काय युक्ती लावणार? एज अ कॅप्टन म्हणून देखील मॅच थोडी पुढे घेऊन जाणं गरजेचं असणार आहे. बॉलिंगसाठी मतांग स्ट्राईक एंडला विनू कोळी. या बॉलला कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. गॅप मध्ये बॉल होते, दिवेश तिकडे पोहोचलेत. केसर सोनारने मात्र त्याला चांगलं कव्हर केलंय. रन सिंगल मिळेल. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते विनू कोळी. 21 धावा झाले दफलकावर. प्रणील घाडगेला पण मॅच पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. रायडर बॉईज पनवेल. या बॉलवर देखील जबरदस्त टायमिंग प्रणील घाडगेचा. दमदार फटका. रणमिती नक्की सत्यविनायक कामोडे बी संघामध्ये देखील प्रणील घाडगे खुल्या गटात देखील खूप चांगला परफॉर्मन्स करतायत आणि चांगले खेळाडू आहेत. मुंबईत येऊन देखील त्यांनी ह्या नक्कीच खेळूनच तुमचा परफॉर्मन्स होत असतो. आणि आज प्रणील घाडगे प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. तुम्ही जेव्हा एका खेळाडूच्या अगेन्स्ट प्रॅक्टिस करता, तुम्ही खेळत असता, तरच तुम्ही परफेक्ट होऊ शकता. काय परफेक्ट टायमिंग केलं. 1 to go. शेवटचा बॉल आहे. 25 रन झालेत. या बॉल हलक्या हाताने फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. विनू कोळी आहेत स्ट्राईक एंडला. सिंगल रन मिळेल. पहिला 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि धावफलक 26 रन झालेत. चेंडू 18 धावांची गरज आहे. चेंडू 18 धावांची गरज. विनू कोळी आणि प्रणील घाडगे मॅच सोडत नाहीयेत, परंतु ह्या ग्राउंडवर 18 बॉल 11च्या मॅचेस आम्ही पाहिल्यात. 18 बॉल 8च्या मॅचेस पाहिल्यात. त्यामुळे ह्या ग्राउंडवर कधी कोण जिंकेल, कोण कधी बाजी मारेल याचा नेम नाहीये. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर केसर सोनार येत आहेत. मीरा भाईंदर रोडचे एक जबरदस्त टर्फ क्रिकेटमध्ये देखील केसरचा एक बोलबाला राहिला गेलाय. मुंबई क्रिकेटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेले. केसर सोनार लेफ्ट आर्म स्पिनर आहेत. जबरदस्त बॉलिंग करत असताना नेहमी चर्चेत राहिले आहेत. त्यावेळी मेलविन मेमोरियल कप मध्ये पण खूप चांगला परफॉर्मन्स राहिला केसर सोनारचा. वेस्टर्न साईडचे एक जबरदस्त खेळाडू आहेत केसर सोनार. 18 चेंडूने 18 धावांची गरज आहे. मित्रांनो, रेलिंगवर कोणी जोर नका देऊ प्लीज. थोडं लांब उभे राहा. हा प्लीज, बाउंड्री लाईनवर जास्त जोर नका देऊ. थोडं सहकार्य करा मित्रांनो. 18 चेंडू 18 धावांची गरज. बॉलिंगसाठी केसर सोनार. स्ट्राईक एंडला बॅटर प्रणील घाडगे. 18 बॉल 18. पहिलाच बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. डेंजर झोनला होते. फिल्डिंग करावी लागेल. असे रनआउट घ्यावे लागतील मॅच जिंकायचे तर. 17 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. विनू कोळीचा आताचा हार्टबीट चेक केलं धगधग झाला असेल की तो पण डेंजर झोनला होता आणि जर रनआउट झाला असता तर मॅच टर्निंग पॉइंट होऊ शकतो. एक कॅच, एक रनआउट मॅच पूर्णपणे पलटवार करू शकते. 17 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे.
17 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला बॅटर विनू कोळी. या बॉलवर फटका फसला गेलाय. खूप टायमिंग दिलं आणि विनू कोळी स्वतःवर नाराज आहेत, परंतु विनू कोळीची बॅटिंग आवडण्यासाठी टाळ्या वाजवा. जबरदस्त बॅटिंग विनू कोळी. ओमकार मालाड संघ कमबॅक करेल का? विनू कोळी स्वतःवर नाराज आहेत. मोठा स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये फटका फसला गेला. बॉक्स आउटच्या रूपामध्ये मैदान सोडावं लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मागील मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. मयूर कदम येत आहेत. बॉल टू बॉलची मॅच होती. आता मात्र थोडी मॅच फसेल का? मयूर कदमला ही इनिंग खेळणं गरजेचं आहे. सेन्सिबल इनिंग खेळावी लागेल. 27 धावा झाले त्या फलकावर. 44 धावांचं टार्गेट आहे. विनून एक जबरदस्त इनिंग खेळले गेले. 3 बाउंड्रीज मारत असताना 16 रन्स एक चांगली इनिंग खेळले गेले. स्ट्राइक एंड लेफ्टी बैटर मयूर कदम. अरे इसको इधर क्यों रखा दिया इसको? अरे वो कवर करेगा पूरा. बॉलिंग साठी लेफ्ट आर्म बॉलर केसर सोनार. स्ट्राइक एंडला मयूर कदम. या बॉलवर देखील जबरदस्त पिचिंग पाहिली गेले. केसर सोनारची आपण पाहिलं तर तिकडे थांबून ठेवले गेलंय. 1-1 डॉट बॉल मॅच मध्ये घेऊन येईल टीम ओमकार मालाड. सर्वांचं लक्ष या मॅच वर देखील असणार आहे. 27 धावा झाले धावफलकावरती. मॅच मध्ये कमबॅक करेल का टीम ओमकार मालाड? केसर सोनार की फॅक्टर राहील का? या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. थोडी मिसफील्ड पाहिली गेली. दिवेश तिकडे होते बट आतमध्ये बॉल ठेवला गेलाय. एक सिंगल रन मिळेल. गुड बॉलिंग केसर. जबरदस्त इकॉनॉमी बॉलिंग केली आहे. स्ट्राइक एंडला प्रणील घाटगे. वाय चषक वाय कट्टा आपण पाहत आहोत. 15वं वर्ष. तिसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. यानंतर महिलांच्या मॅचेस आपण पाहणार आहोत. त्यानंतर पुन्हा एकदा खुल्या गटातील आपल्याला मॅचेस पाहायला मिळतील आजच्या रात्रीच्या हाफमध्ये. साईबा वसई विरारचे एक जबरदस्त स्टारकास्ट त्यांच्या विरुद्ध RM रेम्बो फाईट करेल. या बॉलवर पुन्हा एकदा फटका फसला गेलाय. बॅटर आउट. मैदानाच्या बाहेर जावं लागेल. प्रणील घाडगेची देखील खेळी संपुष्टामध्ये येते. रन काढावे लागतील मॅच जिंकायचे तर. 28. जबरदस्त बॉलिंग करत असताना 2 विकेट मिळवले गेले केसर सोनार. नवीन बॅटर चिराग येत आहेत. एक पॉवर प्लेची ओव्हर देखील आपण पाहिलं तरी की मात्र बाकी आहे. त्याचा मात्र फायदा उचलावा लागेल. One to go. या बॉलवर कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. सुमेश तिकडे होते. प्रयत्न चांगले केले मतांगणे. गुड बॉलिंग केसर सोनारची बॉलिंग आवडण्यासाठी टाळ्या वाजवा. जबरदस्त बॉलिंग. 3 रन खर्च करत असताना 2 विकेट मिळवले गेले. इकॉनॉमी बॉलिंग केली आहे. सामना आता फसताना पाहिला गेला. 12 चेंडू जिंकण्याकरिता 15 धावांची गरज आहे. 12 बॉल 15.
18 बॉलची 18 मॅच मात्र कुठे ना कुठेतरी फसताना पाहिली गेली आहे. 12 बॉल्समध्ये आता 15 धावांची गरज आहे. त्यानंतर महिलांच्या गटात देखील आपण मॅचेस पाहणार आहोत. पहिलीच मॅच ओमकार मालाड टीम पारसिक चॅम्पियन्स. बॉलिंगसाठी अरुण पुन्हा एकदा येतात. अरुण यादव. बारा बॉल 15 करायचे आहेत. मयूर कदम आणि मात्र चिरागला थोडंफार शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करणं गरजेचं आहे. थोडं स्पीडअप करा टीम ओमकार मालाड. जास्त वेळ घेऊ नका बॉलिंग नंतर प्लीज. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 12 बॉल 15. बॉलिंगसाठी अरुण, स्ट्राईक एंडला बॅटर आहेत चिराग. आज सकाळच्या हाफमध्ये देखील एक जबरदस्त मॅच पाहिली गेली. श्री 11 दिवा डोंबिवलीने पण फाईट केली. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर भन्नाट वेग पाहिला गेला. गुड बॉलिंग, चांगली पिचिंग पाहिली गेली. अरुणच्या माध्यमातून येईल डॉट बॉल. 11 चेंडू 15 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि 15 धावांची गरज. स्ट्राईक एंडला चिराग. या बॉलवर स्टेप आउट झाले. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल जाईल सीमा रेषेच्या बाहेर. रणमिती 4. रायडर बॉईज पनवेल संघ देखील मॅच मध्ये आलाय. संख्येवरती 2 विकेट गेले आहेत. काय मॅच रंगताना पाहिले गेले. चिरागने टायमिंगला बाउंड्री लगावली. जो प्रेशर होता तो प्रेशर हँडल करत असताना मात्र धावफलक 4 ने पुढे जाईल. 33 रन झाले जिंकण्याकरिता. अजूनही 11 धावांची गरज आहे. 10 चेंडूने 11 धावांची गरज. जबरदस्त मॅच आहे. चं टार्गेट होतं. सर्वांना वाटलं मॅच थोडीफार फसेल, बट कोहलीने जी स्टार्ट दिली त्यानंतर मात्र प्रणिलनी पण त्याला चांगली साथ दिली. मयूर आणि आता चिराग. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अरुण. या बॉलवर ऑफ स्टिकच्या बाहेर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. धावफलक पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स ते पुढे जाईल. 34. 10 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. रायडर बॉईज पनवेल जिंकेल की ओमकार मालाड मुंबई. एका साईडला जबरदस्त मॅच आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. वायकट्टा इज द बेस्ट. या बॉलवर स्टेप आउट झाले. समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे स्ट्राईक एंडला बॅटर आउट. कहाणी में ट्विस्ट. रुको जरा सबर करो पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. आजचा दिवस देखील रंगतदार होईल का. सर्व मुंबईकरांचं लक्ष या मॅच वरती आहे. हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळतोय. वाय चषकाचा 3रा दिवस आणि आजच्या दिवसातील ही जबरदस्त मॅच. 6वी मॅच आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसातील. पहिल्या हाफमधून श्री 11 दिवा डोंबिवली क्वालिफाय झालाय. स्ट्राईकला सोहम. या बॉलवर लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स टाकून चालणार नाहीये. सामना अजूनही संपलेला नाहीये. धावफलक पुन्हा एकदा 1 ने पुढे जाईल. 35 रन झालेत. 9 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 9 बॉल 9. कोण जिंकेल कोण हरेल. वाय चषक. महिजी घोले साहेब आणि त्यांचे संपूर्ण मित्र परिवार, युवा सेनेचे सरचिटणीस, महाराष्ट्र राज्याचे माजी नगरसेवक, या परिसराचे एक युवा नेतृत्व, महिजी घोले यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य आयोजन.
या बॉलवर समोर खेळत असताना आपण पाहिलं तर खेळाडू आहे तिकडे स्ट्राईक एंडला थ्रो केला गेलाय आणि बॅटर आउट. जबरदस्त एफर्ट्स दिले गेले. सुमेश केनी तिकडे होते. मयूर कदमला बाहेर जावं लागतंय रनआउटच्या रूपामध्ये. नवीन बॅटर मोहित शर्मा येत आहेत स्ट्राईक एंडला. खूप वर्ष हाही खेळाडू ही क्रीडा स्पर्धा खेळलाय, अनुभवी आहेत. 9 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 9 धावांची गरज. जबरदस्त मॅच आहे. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अरुण. या बॉलवर कव्हरला खेळले गेले. जबरदस्त टाइमिंग मोहित शर्मा. क्या बात है मोहित शर्मा. शर्मा जी का लड़के ने यहां पर माहौल बदल दिया. मोहित शर्मा, रोहित शर्मा और हमारा टाइमिंग केलं मोहित शर्मा. मी पहिल्यांदाच उल्लेख केला की ह्या खेळाडूला मी खूप वर्ष ही क्रीडा स्पर्धा खेळताना पाहिलं गेलंय आणि टायमिंगला येऊन अनेक मॅचेस मोहित शर्माने पण फिरवल्या. 5 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 1 to go. अंपायरच्या मागे जे उभे आहेत ना, थोडं मागे उभे राहा ना मित्रांनो. बॅनरवर जोर नका देऊ. हा तिसरा दिवस आहे, संडे पर्यंत आपल्याला 2 दिवस घालवायचे मित्रांनो. हा प्लीज थोडं बॅनर फाडू नका. अरुण जबरदस्त मॅच पाहायला मिळते. 7 बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. हा बॉल खूप महत्वाचा आहे. मुंबईकरांचं लक्ष या मॅच वरती आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या मॅच वरती आहे. कारण की ही मॅचच अशी आहे. एका साईडला रायडर बॉईज पनवेल, त्यांच्या विरुद्ध ओमकार मालाड. हाय व्होल्टेज मॅच. या बॉलवर फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेलाय पण तिकडे डॉट बॉल होईल. शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्याकरिता 5 धावांची गरज आहे. 6 बॉल 5 आणि त्यातल्या त्यात पॉवर प्लेची ओव्हर असू शकते ती. सहा चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. रायडर बॉईज पनवेल जिंकेल की ओमकार मालाड. वाय चषक मुंबईकरांची एक लाडकी क्रीडा स्पर्धा, ज्या क्रीडा स्पर्धेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यातील तालुक्यात आपल्याला पाहायला मिळते. असं मंगेश नारकर मित्र मंडळ वाय चषक भव्य दिव्य असं आयोजन दरवर्षी उत्तरण होते. ही क्रीडा स्पर्धा एक वेगळ्या स्तरावर जाऊन पोहोचले. 15वं वर्ष क्रीडा स्पर्धेचं. स्ट्राईक एंडला बॅटर आहे सोहम. 6 बॉल मध्ये 5 करायचे. बॉलिंगसाठी दिवेश पारावे. पॉवर प्लेची ओव्हर आहे. इतिहास घडेल का या मॅच मध्ये? 6 बॉल 5.
सामना जर बरोबर सुटला तर सुपर ओव्हर. सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? मगाशी पण एक अशीच मॅच झाली, 2 बॉल 2 ची मॅच. श्रीलेवन दिवा डोंबिवलीने जबरदस्त कामगिरी केली. मग सनीने टायमिंग लावून बाउंड्री लगावली. विशाल जाधवची एक चांगली बॅटिंग पाहिली गेली. ओमकार पाटणेचा एक चांगला परफॉर्मन्स पाहिला गेला. आजचा दिवस एक निर्णायक राहिला गेला या क्रीडा स्पर्धेचा. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. सहा चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. सोहम ह्या ग्राउंडवर 6 बॉल 3, 6 बॉल 4च्या पण मॅचेस आम्ही पाहिल्या जवळ येताना. दिवेश पारावे अनुभवी खेळाडू आहेत आणि सध्याच्या घडीला चर्चेत आहेत. अंधेरीचा एक जबरदस्त ऑलराऊंडर दिवेश. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. 6 बॉल 5. प्रचंड शांतता मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल आपण पाहिला तर व्हाईट बॉल. आता फक्त आणि फक्त 4 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. रायडर बॉईज पनवेल. या बॉलवर टॅप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राईक एंडला मात्र तिकडे चेक केलं जाईल. थ्रो थोडा मला लेझी वाटला गेला, पण आपण चेक करूयात. आमच्या अंपायर्स तिकडे चेक करतील. धग धग वाढणारी मॅच पाहायला मिळते. हृदयाचे ठोके धग 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 करणारी मॅच आहे. वाय कट्टा. आणि दरवर्षी असे भल्या भल्या संघांना धक्के मिळालेत, त्यामुळे वाय चषक हे नेहमीच चर्चेत राहिलं गेलं आहे. आजचा दिवस देखील तरफाटी जॉर्ज इलेव्हन कल्याण संघाला एक मोठा धक्का पाहिला गेला, पण अजूनही मॅच ही संपलेली नाहीये. ओमकार मालाडकी त्यांच्या विरुद्ध रायडर बॉईज पनवेल. नॉट आउट. 1 रन मिळेल मॅचला जिंकण्याकरिता. 5 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. 5 बॉल 3. दिवेश पारावे विकेट काढावे लागतील. बल स्ट्राईक एंडला मोहित शर्मा. ईशांत शर्मा, रोहित शर्मा आणि आमचा मोहित शर्मा जबरदस्त बॅटिंग करत असताना काय टायमिंगला बाउंड्री लगावलं त्यांनी. आणि पहिलाच बॉल फेस करत असताना या ग्राउंडवर टर्निंग पॉइंट होती ती बाउंड्री. तीन धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 3 धावांची गरज. स्ट्राईक एंडला मोहित. सामना कोण जिंकेल? रायडर बॉईज पनवेल जिंकेल की ओमकार मालाड? मालाड जिंकेल की पनवेल? या बॉलवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. थोडा फटका फसला गेला तिकडे. सिंगल रन मिळेल. 2 धावांची गरज आहे आता मॅचला जिंकण्याकरिता. 4 बॉल 2. हा रन खूप महत्वाचा आहे. जबरदस्त मॅच आहे. संपूर्ण मुंबईकर या मॅचचा आनंद घेतात. मोहितने बॉलिंग पण सुरेख केली, बॅटिंग पण टायमिंगला केली. सोहमवर पण दडपण आहे. 4 बॉल 2. बॉलिंगसाठी दिवेश पारावे स्ट्राईक एंडला बॅटर आहेत. सोहम. दोन धावांची गरज आहे फक्त आणि फक्त मॅचला जिंकण्याकरिता. वाय चषकामध्ये पलटवार होताना पाहायला मिळतोय रायडर बॉईज पनवेल. याही संघासाठी ही क्रीडा स्पर्धा नक्कीच चांगली राहिली आहे. उल्लेखनीय कामगिरी त्यांनी संघाने केली या क्रीडा स्पर्धेमध्ये. दरवर्षी आम्ही त्यांना पाहतो. बॉलिंगसाठी दिवेश, स्ट्राईक एंडला सोहम. 2 धावांची गरज आहे. या बॉलवर फिरवला गेला बॉल मात्र तिकडे येईल. डॉट बॉल. आता मॅच आले. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. 3 बॉल 2. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच सोडणार नाही टीम ओंकार मालाड. 3 बॉल 2 चा सामना आहे.
सोहमवर देखील दडपण आहे. प्रो लिंकला देखील तुम्ही मित्रांनो ही क्रीडा स्पर्धा पाहताय. नक्की त्यांच्या चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करा. एक जबरदस्त मॅच आहे. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. मित्रांनो मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यामध्ये दोन्ही संघांना आपण प्रोत्साहित करूयात. 3 बॉल 2. काय मॅच रंगली आहे. हा रन खूप महत्वाचा आहे. सुपर ओव्हर होईल का. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला सोहम बॉलिंग साठी दिवेश पारावे. 3 बॉल 2 आणि जिंकणार कोण. मॅच आहे 3 बॉल 2. या बॉलवर स्वीप खेळले गेलेत. रायडर बॉईज पनवेल संघ मात्र विजयी ठरतोय. पलटवार होतोय 2025 वाय कट्टामध्ये.